मला असं वाटतं ही स्टेटमेंट काय नवी नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं 2001 साली ज्या वेळेला मृत्यू झाला त्या दिवसापासून आज तयागत गेले 18 वर्ष अनेक निवडणुका झाल्या आणि निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती अनेक वेळा साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीतला प्रश्नचिन्ह उद्भवला गेला. पण निवडणुका झाल्यावरती तो विषय संपला जातो. खऱ्या अर्थाने ठाणेकरांचे समस्त शिवसैनिकांचं जे आराध्य दैवत मानलं जातं या ठाण्यामध्ये, त्यांच्या बाबतीतलं असं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची स्टेटमेंट ही खरोखर आश्चर्यजनक आहे. आणि मला असं वाटतं की हा संभ्रम ज्या काय पद्धतीने तयार झालेला आहे, खऱ्या अर्थाने त्यामध्ये जर का काही तथ्य असेल तर जे निलेश राणे बोलले, जर का त्यांच्याकडे खरोखर अशी कुठची गोष्ट असेल तर त्यांनी ती सिद्ध करावी. कारण की जर तरच्या गोष्टीला काही अर्थ नसतो आणि निवडणुकीपुरती तो विषय येणं आणि नंतर संपून जाणं. अनेक लोकांच्या दिघे साहेबांप्रती असलेला आदर, शिवसेनेमध्ये बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे असलेले संबंध, ह्या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर मला असं वाटतं आपण या जरतरमध्ये जाऊ नये. निलेश राणेंनी जी काय स्टेटमेंट केलेली आहे, जर का खरोखर त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्यांच्याकडे खरोखर अशा कुठच्या गोष्टी असतील तर त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणाव्या. नसतील तर मला असं वाटतं अशा कोणत्याही पद्धतीने कोणीही दिघे साहेबांच्या नावावरती अशा पद्धतीचं राजकारण करू नये. नाही, मला असं वाटतं की त्यांनी संभ्रम का निर्माण करतायत ह्याच्यापेक्षा हा संभ्रम निर्माण झाला आहे. आज आपण जर का सोशल मीडियावरती पण बघाल तर अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या विषयाबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. हा विषय कुठेही नव्हता, हा फक्त निवडणुकीपुरता येतो आणि निवडणुकीनंतर हा मिटून जातो. म्हणूनच मी बोललो की जर का खरोखर असं काही तथ्य असेल तर ते जनतेसमोर यावं.